नमस्कार. कालच आपण गणपती बाप्पाला विसर्जित केलेला आहे. मात्र कोकणातील भोड्या या युवकांची स्वप्नांची राखरांगोळी मात्र थांबत नाहीये. यांच्या स्वप्नांना विसर्जित करण्याचं काम एका कंपनीने केलेलं आहे. एक मोठी कंपनी गाजावाजा करत सावंतवाडी आणि कोकणात स्थिरावली. मात्र येथील युवकांच्या भावनांशी तिने खेळ केलेला आहे. कारण तब्बल 3-4 महिने ऐन चतुर्थीत या युवकांना बेरोजगार करण्याचं एक मोठं काम या कंपनीने केलेलं आहे. खरं तर सावंतवाडी असेल किंवा पूर्ण तळ कोकण असेल, कोकणातला सर्वात मोठा उत्सव असतो गणपती बाप्पाचा. आणि नेमक्या गणेश चतुर्थीतच या बिचाऱ्या युवकांना थकीत वेतनसुद्धा दिलेलं गेलं नाही. आणि वेतन तर दिलंच नाही, परंतु वेतन मागितल्यावर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे धमक्या दिल्या गेल्या. अशा पद्धतीचं या कंपनीचं एकट कारस्थान आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आवाज उठवण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे. हे सगळे आपण पाहू शकतो की हे युवक ज्या कंपनीत युवक आणि युवती ज्या कंपनीत काम करत होत्या, नेमके ते कंपनी काय होती आणि नेमका त्यांच्यावर अन्याय कसा झाला, आपण सत्यार्थच्या माध्यमातून सत्य बाजू जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत एक युवक आहे, त्याच्याकडून जाणून घेऊ की काय तुमचं नेमकं नाव काय. सर, माझं नाव निखिल अनिल सावंत आहे. इथे सावंतवाडी सिंधुदुर्गमध्येच मी राहतो आणि इथे वर्णियम क्लाउड लिमिटेडमध्ये मी 14 ऑगस्टपासून जॉईन झालो. तर जवळजवळ 8 महिने मी तिथे सुरळीत पद्धतीने काम केलं याचा आम्हाला मोबदला तोपर्यंत मिळत होता. परंतु मे नंतर आम्हाला अचानक सांगण्यात आलं की बाबा कंपनीमध्ये तुमचं आता काही काम नाही आहे, तुमचा लो परफॉर्मन्स आहे आणि आम्हाला अचानक काढून टाकण्यात आलं. आमच्यासोबत एकूण 6 अजून सहकारी आमचे होते. 6 सहकाऱ्यांना सुरुवातीला काढून टाकण्यात आलं. त्याच्यानंतर मे पासून पुढचा जो काही आहे तो सॅलरी पण मुलांना देण्यात आली नव्हती. इव्हन जो PF होता त्याचा आम्हाला कुठचाही स्थिरतावर काही माहितीही नव्हतं, ना कुठची सॅलरी मधनं PF कट होतो याची कुठची इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत पोहोचत नव्हती. आणि जेव्हा समजलं तेव्हा अजून 15 मुलांना काढून टाकण्यात आलं. त्याच्यानंतर जवळजवळ गणपतीच्या आधी सांगण्यात आलं की बाबा पूर्णपणे सगळी जी कंपनी आहे त्यांना आता सुट्टीवर आम्ही आता पाठवत आहोत. अशा पद्धतीत आमच्यासोबत जो काही आहे तो एकंदरीत हा जो काही आहे वर्णियम क्लाउड लिमिटेडने जो फ्रॉड केलेला आहे, तर मला अशीच खात्री आहे की मनसेचे पदाधिकारी जे आहेत ते नक्कीच आम्हाला सहकार्य करतील. धन्यवाद. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे त्यांनी दाद मागितली आणि जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अनिल केसरकरांनी 8 दिवस त्यांना मुदत दिलेली आहे. आणि 8 दिवसानंतर जर यांना न्याय नाही मिळाला तर मनसे स्टाईलने आम्ही तो न्याय मागणार आहोत. आपल्यासोबत दुसरा एक युवक आहे. काय बाबा, नेमकी काय घटना काय घडली? गेले 3 महिने झाले आमचा अजून पगार काही दिला नाही. जास्तीत जास्त कसे लांब गोर गावातनं मुलं येत आहेत कामासाठी, पण त्यांचा सुरळीतपणे का अजून पगार आला. मेन जास्तीत जास्त लोकांचे कसे इच्छा आहे की त्यांचा जो पगार आहे जो PF आहे तो त्यांना भेटायला. साधारण किती महिने तुम्ही काम केलं आणि किती महिन्यानंतर तुम्हाला पगार मिळाला? काम 7 महिने काम केलं, त्याच्या अजून 4 महिन्याचा पगार आला, तर बाकीचं 3 महिन्याचा अजून आला. आणि तुम्हाला आता काय सांगितलं पगार मागितल्यावर? पगार सांगितलं की सध्या काही शेअरचं काही प्रॉब्लेम झाला आणि चेक दिला पण तो चेक बाउन्स. चेक दिले होते, चेक बाउन्स झाले. काही युवकांना चेकच्या माध्यमातून पगार काढण्याचं त्यांनी केलेलं होतं, परंतु ते चेक बाउन्स झालेले आहेत. थोडक्यात काय तर या कंपनीने या युवकांची फसवणूक केलेली आहे. एकीकडे कोकणात बेरोजगारी वाढते आहे, युवकांना कुणी वाली राहिलेलं नाही आहे. इथले स्थानिक राज्यकर्ते वेगवेगळी स्वप्न दाखवतात, विविध देशांमध्ये नोकऱ्या देऊ वगैरे सांगतात. कदाचित तो त्यांचा चुनावी जुमला असेल, पण या युवकांना आता वाली कोण हा थेट सवाल सत्यार्थच्या माध्यमातून आम्ही विचारत राहू. मी रुपेश पाटील, व्हिडिओ जर्नलिस्ट साबाजी परबसह सत्यार्थ न्यूजसाठी सावंतवाडी.